आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ऐक, तू जाऊन ये, मी थांबतो इथे। अरे तू पण चल ना। कुठे? कुठे काय मंदिरात? मी दादा प्लीज। इथपर्यंत आलोय तेवढं बस। तुला ड्रॉप करायचं होतं म्हणून, नाहीतर आलोही नसतो मी। जा लवकर, तू जाऊन ये, तुला घरी ड्रॉप करून ऑफिसला जायचं, मीटिंग्स आहेत माझ्या। जाऊ नक्की। अगं जा, तुझं लग्न आहे म्हणून सेवा करतोय, करून घे। जाते। जा जा, थांबतो मी। बाय। वा मस्त, हा मस्त। म्हणजे मी इथे प्रदक्षिणा घालत असताना तू चणे खात टाइमपास करणार का? वेडी आहेस का तू? हे चणे खायला नाही आणलेत, तू प्रदक्षिणा घालते ना ते मोजायला आणले। चल जा आता प्रदक्षिणा सुरू कर। अगं शरू 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 शरू, काय? मला सांग, या 2-3 दिवसात तू एखाद्या मुलाला भेटली आहेस का? मला ना एक स्वप्न पडलं होतं, या 2-3 दिवसात तू ज्या मुलाला भेटली आहेस ना त्या मुलाशीच तुझं लग्न होणार आहे। आणि अगं एकदा नाही तर 3-4 वेळा तेच स्वप्न पडलंय मला। स्वप्न वगैरे काही खरं नसतं हा? नाही शरू, अगं मला असं वाटतंय की हा देवाचाच संकेत आहे। म्हणजे बघ ना, तू बाहेर देवाकडे नारळ मागितलास, देवाने तो नारळ दिला, हा संकेतच आहे। अगं तू तू आठव ना, तू कोणाला भेटली होतीस, आठव ना प्लीज प्लीज। नाही नाही, मी कोणाला नव्हते भेटले, नाही। शरू खरं सांगा। काल ज्या शायनरमुळे माझा ऍक्सिडेंट झाला ना, त्याचा चेहरा सारखा समोर येतोय। आगाऊ, मुलींशी बोलत नाही म्हणे, असं रॉग आलं होतं ना मला त्याचा। त्यावेळीचा हा नारळ हातात असताना तो डोक्यातच फोडला असता। शरू, तू देवासमोर काय हे सगळं बोलत बसलीस? चल जा, प्रदक्षिणा सुरू कर। जाते हा। एक्सक्यूज मी, इथे बस स्टॉप कुठे आहे? मला काय माहित, दुसऱ्या कोणाला तरी विचारा। इथे दुसरं कोणी सापडलं नाही का तुम्हाला? आणि काय गरज होती मला विचारायची? इथे बायका दिसत नाहीयेत, त्यांना विचारा। ओके फाईन, एवढी रागवायची काय गरज होती? चल ग, जरा वियर्डच आहे हा। स्टुपिड, या जगात बायकाच नसत्या ना तर बरं झालं असतं। मी अशा जगात जन्माला यायला हवं होतो जिथे एकही बाई नसेल। अरे बाळा, या जगात जर बाईच नसती तर तुझा जन्म कसा झाला असता? तुझी आई पण एक बाईच आहे ना? एक मिनिट, कोण तुम्ही आणि मला का फिलॉसॉफी शिकवताय? शिकवत नाहीये, सांगतोय। हे बघ, ज्या गोष्टीपासून आपण लांब पळतो ना, नियती तीच गोष्ट आपल्या पदरात टाकत असते। तुला बाईपासून दूर राहायचंय ना, तो दिवस दूर नाहीये ज्या दिवशी तू तुझं सर्वस्व एका बाईच्या चरणी अर्पण करशील। आणि तुझी इच्छा असो वा नसो, तुला तिच्याशी लग्न करावं लागेल, तुला तिच्याशी लग्न करावं लागेल, तिच्याशी लग्न करावं लागेल, तिच्याशी लग्न। तुझं आयुष्य बदलतंय, तुझं आणि ते कोणीही रोखू शकत नाही, कोणीही रोखू शकत नाही, तू सुद्धा, अगदी तू सुद्धा।